राणासह सोमेश कोरगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। आणि यानंतर पण पश्चिम महाराष्ट्रात खूप इंटरेस्टिंग लढती आहेत, त्याबद्दल माहिती देण्यासाठी मंदार आपल्या सोबत आहे। मंदार सुद्धा एका मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे, जिथे प्रचंड मोठी लगबग सुरू झालेली आहे। मंदार, गुड मॉर्निंग। आजचा दिवस खूप मोठा आहे पुण्यासाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि राज्यासाठी। काय घडामोडी सध्या घडतात आजूबाजूला? ज्ञानदा, माझ्या पाठीमागे आपण या ठिकाणी लगबग पाहतो आहोत। मोठी गर्दी आहे। निवडणूक प्रतिनिधींची आतमध्ये स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेली आहे आणि ईव्हीएम जे आहेत त्या बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होते। त्यासाठी राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी आपल्याला मोठ्या गर्दीने पाहायला मिळत आहेत आणि एक एक करून त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। मी ज्या ठिकाणी आहे तिथे पुणे आणि बारामती या दोन लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे। बारामतीची लढत अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वेगळं वळण देणारी ठरणार आहे, कारण आपण जाणतो आहोत शरद पवार की अजित पवार याचा फैसला बारामतीकर करणार आहेत। आत्तापर्यंत 55 वर्ष पवार हेच फक्त बारामतीकरांनी निवडलं। आता दोन पैकी एका पवारांना बारामतीकरांना निवडायचं आहे, तो फैसला काही तासांमध्ये येणार आहे। आणि दुसरी पुण्यातील अतिशय चुरशीची लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर। काही वेळापूर्वी आपण पाहिलं रवींद्र धंगेकरांनी त्यांच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आणि पत्नीसह ते विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी सुद्धा गेलेले आहेत। एकीकडे रवींद्र धंगेकर दर्शन घेत आहेत, मात्र त्यांचे इथले प्रतिनिधी त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये मंदार आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये जसं आपण म्हणतोय की पोस्टल आणि त्याच्यानंतर ईव्हीएम मतमोजणी, धन्यवाद। आणि एक अपडेट येते त्यानुसार सुप्रिया सुळे आणि त्यासोबतच अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लागलेत। पुण्यामध्ये शरद पवारांच्या ऑफिस बाहेर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे शिरूरचे उमेदवार, सुप्रिया सुळे बारामतीचे उमेदवार, त्यांचे अभिनंदनाचे पोस्टर्स लागले। शरद पवार गटाच्या जे राष्ट्रवादीचं ऑफिस आहे पुण्याचं आणि त्याच्या अगदी समोर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। पुण्यात अनेक ठिकाणी असेच बॅनर सध्या झळकत आहेत। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे, अर्थात जर बारामतीची लढत बघितली तर अतिशय आपण काटेकी टक्कर म्हणता येईल, मात्र कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे की सुप्रिया सुळे या ठिकाणी जिंकतील आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांचा विजय होईल। आणि आपण बघतोय मतमोजणी या ठिकाणी कुठेतरी सुरू व्हायच्या अगोदरच अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये देखील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे बॅनर आता लागायला सुरुवात झालेली आहे। अर्थातच जर बघितलं तर उत्साही कार्यकर्ते। एक मोठी अपडेट येते, आधीच खरं तर अनेकांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लागतायत, बॅनर्स लागतायत। एक मोठी बातमी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज